नमस्कार मंडळी, द ऋतुजाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक वेगळी रेसिपी बनवतोय. थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल. सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं. त्यामध्ये आपल्याला आता कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि खूप पटकनही बनवून तयार होते. जास्त वेळ नाही लागत. हे बघा, आता कांदा थोडासा मी भाजून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता, लसूण आणि आलं घालायचं आहे. लसूण मी इकडे सोलून घेतलेला आहे. कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि आले घालायचे आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच कांद्याबरोबर घातलं तर कढीपत्ता करपण्याची शक्यता असते आणि जर समजा कांदा भाजल्यानंतर घातलं तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही. त्यामुळे सुरुवातीला थोडासा कांदा भाजून घ्यायचा आणि त्यानंतर हे यामध्ये घालायचं आहे. हे बघा, आता कांदा, लसूण, आले आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचा. आता टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर सुरुवातीला टोमॅटो घातला तर कांदा, लसूण, आले, कढीपत्ता हे व्यवस्थित भाजले जात नाही. त्यामुळे सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा आहे. हे बघा, आता टोमॅटोही व्यवस्थित भाजून झाला आहे. आता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. मी इकडे मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यामध्ये हे घालत आहे. जर समजा तुम्हाला यामध्ये खोबरे किंवा शेंगदाण्याचे कूट घालायचे असेल तर तेही तुम्ही घालू शकता. सगळ्यात शेवटी घालायचं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट तेही, किंवा जर भाजलेले शेंगदाणे असतील तर तेही घालू शकता. हे बघा, पेस्ट बनवून तयार झाली. आता आपण दुसरी प्रोसिजर करणार आहोत. त्यासाठी एक कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी गरम होईपर्यंत आपण दुसरी एक प्रोसिजर करून घ्यायची आहे. एक बाऊल घ्या, त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. या बेसन पिठामध्ये तुम्ही हळद, ओवा तेही घालू शकता, पण मी प्लेन बेसन ठेवलं होतं आणि त्यामध्ये डायरेक्ट पाणी घातलं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं मिश्रण नाही बनवायचं, थोडं मध्यमच ठेवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण बनवून घेत आहे. यामधल्या संपूर्ण गुठळ्या संपेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये हळद आणि ओवा देखील घालू शकता, पण मी इकडे फक्त मीठ, बेसन आणि पाणी याचंच मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण सुरुवातीला जे पाणी गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये घालायचं आहे. असं एक झारा घ्यायचा आहे, आपण जे पापड तळायला वगैरे वापरतो, आणि त्याने अशा प्रकारे बेसनचं हे मिश्रण ओतून द्यायचं आहे. व्हिडिओमध्ये आपण जे बेसनचे मिश्रण बनवले होते त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे बेसनचे मिश्रण जास्त घट्टसर नाही बनवायचे. जर तसे झाले तर आतमध्ये शिजत नाही ते व्यवस्थित, आणि जास्त पातळ पण नका बनवू. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ठेवा. आता हे 2 मिनटं अजिबात हलवायचं नाही आहे. 2 मिनटं असंच ठेवायचं आणि 2 मिनटानंतर मग हे हळूहळू आपल्याला हलवायचं आहे. आता हे आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचे आहे. याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, थोड्याच वेळात हे शिजवून तयार होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता एक स्टीलचे पातेले घेतलेले आहे आणि ज्या आपण झाऱ्याने बेसनचे मिश्रण गरम पाण्यामध्ये घातले होते तेच मिश्रण आपल्याला इथे गाळून घ्यायचे आहे. गाळल्यानंतर जे पाणी राहतं ते फेकून देऊ नका, आपल्याला पुढे रेसिपीमध्ये लागणार आहे. ही रेसिपी भात, भाकरी, चपाती कशाबरोबरही खा, खूप छान लागते. आता पुढची प्रोसिजर करूयात. त्यासाठी मी दुसरी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त वापरलं तर भाजीला खूप छान तर्री येते, पण जर तुम्हाला तेल जास्त नको असेल तर तुम्ही थोडंसं कमीही वापरू शकता. त्यानंतर आपण जे कांदा, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, आले याची पेस्ट बनवून घेतली होती मिक्सरमधून, ती यामध्ये घालायची आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये खोबरे किंवा शेंगदाणे याचेही कूट वापरू शकता. आता हेही आपल्याला जास्त वेळ भाजावे लागत नाही, कारण आपण सुरुवातीलाच कांदा, लसूण, कढीपत्ता, आले आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतले होते. त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मी इकडे लाल तिखट, हळद, सब्जी मसाला, मीठ, धनिया पावडर आणि हिंग घेतलेला आहे. आता हे सर्व आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सब्जी मसाल्याऐवजी तुम्ही अंडा करी मसाला हे वापरू शकता, तोही खूप छान लागतो. सर्व मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मग गरम पाणी घालायचं आहे. तुम्ही कोणतीही ग्रेव्हीची जर भाजी बनवत असाल तर त्यामध्ये नेहमी गरम पाणी ओतायचे, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर यामध्ये सुरुवातीला जे आपण बेसनचे मिश्रण शिजवून घेतले होते ते पाणी यामध्ये घालायचे आहे. जर तुम्हाला ही रस्सा भाजी जास्त पातळ नको असेल तर यामध्ये सुरुवातीला जे आपण गरम पाणी घातलं ते जास्त वापरू नका, थोडंसंच वापरा. जे बेसनाच्या मिश्रणाचं पाणी होतं ते सर्व यामध्ये ओतून द्या. आता यामध्ये आपण जे बेसन शिजवून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे.
हळूहळू हलवत राहिले की बेसनाच्या गाठी आपोआप सुटतात आणि हे व्यवस्थित बनवून तयार होते. कधी कधी आपल्याला त्याच रोजच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आलेला असतो, तेव्हा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हेही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही, फक्त ग्रेव्ही बनवायला थोडासा वेळ लागू शकतो. पण जर समजा तुम्ही ग्रेव्ही अगोदर बनवून ठेवली तर ही भाजी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगा कशी झाली होती ती. आता ही भाजी आपण थोडा वेळ शिजायला ठेवूयात. हे बघा 2 ते 3 मिनिटांनंतर मी चेक केलं, भाजी व्यवस्थित शिजली होती. सुरुवातीलाच आपण बेसन गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ते व्यवस्थित शिजले जाते. फक्त एकजीव होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं ही भाजी शिजवा. हे बघा मस्त चमचमीत अशी रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला या भाजीमध्ये खडे मसाले घालायचे असतील म्हणजे दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी वगैरे, तर तुम्ही तेही घालू शकता. त्याची एक वेगळीच चव येते. पण मी इकडे आज खूप सिंपल अशी रेसिपी बनवून दाखवलेली आहे. पद्धत जरी सोपी असली तरी भाजी चवीला अप्रतिम लागते. त्यामुळे एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. आज बनवलेली थोडीशी आगळी वेगळी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.